लाटवण पंचक्रोशी हायस्कूलच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन. सविस्तर वृत्त. लाटवण पंचक्रोशी मराठी माध्यमिक विद्यामंदिर लाटवण हे हायस्कूल 1975 साली पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या पुढाकारानं आणि मंडणगड तालुका विकास मंडळाच्या प्रयत्नांनी सुरू झालं. सुरुवातीला इयत्ता 8वी ते 10वी अशा वर्गासाठी सुरू करण्यात आलेलं हे हायस्कूल आज सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त हायस्कूलच्या सर्व माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी एकत्र येऊन 2 दिवसाच्या विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमानिमित्त लाटवण पंचक्रोशी हायस्कूलच्या सुवर्णमहोत्सवाच्या अनुषंगानं 22 आणि 23 मार्च रोजी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यानुसार आज सकाळी 10 वाजता या सुवर्णमहोत्सवी वर्ष कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. माजी विद्यार्थ्यांच्या क्रिकेट सामन्याची सुरुवात सकाळी 10:30 वाजता झाली. त्यानंतर मुलांचे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. स्नेहभोजन, त्याचप्रमाणे आजी-माजी विद्यार्थ्यांचं स्नेहसंमेलन अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन लाटवण हायस्कूल विद्यार्थी संघ तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीनं लाटवण पंचक्रोशी हायस्कूलच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त करण्यात आलं आहे. लाटवण येथे 2 दिवस लाटवण पंचक्रोशी हायस्कूलच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रमाचं करण्यात आलं आयोजन. विशेष प्रतिनिधीसह दैनिक सूर्योदय मंडणगड. ते आमच्या वलवते गावचे सुपुत्र हृदय बाळ रोगतज्ञ म्हणून त्यांची ख्याती आहे. अनेक ऑपरेशन त्यांनी, क्रिटिकल ऑपरेशन त्यांनी यशस्वीपणे पार पाडले. परदेशामध्ये त्यांचे अनेक याच्यामध्ये त्यांचे आरोग्य याच्यासाठी ऑपरेशनसाठी ते जात असतात. डॉक्टर भूषण चव्हाण, त्याच यांचा सन्मान आपल्या संस्थेचे सचिव मनोज चव्हाण यांनी करायचा आहे. डॉक्टर डिविन. त्याचबरोबर डॉक्टर सिद्धेश देवघरकर यांचा सन्मान जोंधळे यांनी करायचा आहे. त्याचबरोबर डॉक्टर नेहा माने यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय. मी समीक्षा लोखंडे, आपल्या संघाच्या सदस्य समीक्षा लोखंडे यांना विनंती करतो यांचा सन्मान करायचा. सन्मान होतोय. मी समीक्षा लोखंडे यांना विनंती करतो की डॉक्टर वैष्णवी पांचाळ यांचा सुद्धा सन्मान करायचा. लाटवण हायस्कूलच्या मुख्याध्यापिका पाटील मॅडम यांचा सन्मान आमच्या संघाचे सदस्य लक्ष्मण कदम, त्यांचे सहकारी टेक्निशियन आणि अपोलो हॉस्पिटलचे नवी मुंबई मेनेगावचे अध्यक्ष मुख्याध्यापक पिंपळगाव यांचे मुख्याध्यापक आणि गाभट हायस्कूलचे मुख्याध्यापक यांना सुद्धा विनंती करतो आपण सन्मान करू. या ठिकाणी आमच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये डॉक्टर पाटणकर डॉक्टर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यायचं आहे. आता फक्त आपल्या वेळेअभावी आपल्या क्रिकेटच्या स्पर्धा आणि आरोग्य शिबिर या ठिकाणी संपन्न करायचं, त्याच्यामुळे आपण हा इथला कार्यक्रम आता या ठिकाणी संपन्नवर आहोत. मी सन्माननीय व्यासपीठ यांना विनंती करतो की आपण प्रत्येक याच्यामध्ये जाऊन आपण त्या व्यासपीठ यांना विनंती करतो की आपण
प्रत्येक दालनामध्ये जाऊन आरोग्य शिबिराचं स्पीच कापून आणि नारळ वाढवून त्या ठिकाणी आपण औषधिक असं उद्घाटन आपण या ठिकाणी करणार आहोत आणि स्टेजवरचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. सन्माननीय प्रमुख उपस्थितीत तो माझा पण नंबर ठेवा. यानंतर या खऱ्या अर्थाने ज्या क्रीडा स्पर्धा आयोजित क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत याचं जे आमच्या माजी विद्यार्थी संघाने त्याची जबाबदारी प्रमुख नेमलेले होते. त्याच्यामध्ये आमचे या ठिकाणी प्रमुख उपस्थित आहेत ते म्हणजे आमचे माजी विद्यार्थी श्री विठ्ठल चव्हाण यांना मी विनंती करतो की त्यांनी फीत कापून या स्पर्धेचं उद्घाटन करावं. सर्वस्वी जबाबदारी या स्पर्धेची त्यांच्याकडे आहे. तिकडे तिकडे बघा, तिकडे घ्या, टोपीवरती घे, दिसाय नको जरा. स्पर्धा आमची अशी विनंती आहे की या स्पर्धा शांततेत पार पडतील याचं तुम्ही व्यवस्थित नियोजन केलेलं आहे तर त्या संपन्न व्हाव्यात. कोण बॉल टाकतोय आणि कोण बॅट मारतोय कोण आमच्या अध्यक्ष लाटवण हायस्कूल माजी विद्यार्थी संघटना या संघटनेचा सचिव श्री मनोज रघुनाथ चव्हाण. मी लाटवण हायस्कूलमधील सर्व आजी माजी विद्यार्थ्यांना असं आवाहन करतो की या ठिकाणी लाटवण हायस्कूलला 1975 ते 2025 या कालखंडामध्ये 50 वर्षे पूर्ण होत असल्यामुळे लाटवण हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेने सुवर्ण महोत्सव कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर या कार्यक्रमामध्ये दिनांक 22/3/2025 रोजी सकाळी 9 वाजता आरोग्य शिबिर आणि या आरोग्य शिबिरामध्ये सर्व तज्ज्ञ डॉक्टर भूषण चव्हाण त्याचप्रमाणे नेत्र चिकित्सालय इन्फिगो यांची टीम या ठिकाणी सहभागी झालेली आहे आणि पंचक्रोशीतील सर्व नागरिक विद्यार्थी आणि नागरिक या ठिकाणी सहभाग होण्याचं आम्ही आवाहन केलेलं आहे. त्यानंतर दुपारी जेवणाचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यानंतर 3 वाजता बरोबर आजी माजी विद्यार्थ्यांचा हितगुजाचा कार्यक्रम 3 ते 5 या वेळेत होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता आजी माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होणार आहे आणि या ठिकाणी पहिल्या दिवसाचा कार्यक्रम संपणार आहेत. दुसऱ्या दिवशी रविवार दिनांक 23/3/2025 रोजी सकाळी पहिल्यांदा मॅरेथॉन स्पर्धा सकाळी 6:30 वाजता सुरू होणार आहेत. त्याच्यामध्ये या स्पर्धेमध्ये तालुक्यातील सर्व शाळा सहभागी झालेल्या आहेत आणि जवळजवळ 500 विद्यार्थी उद्याच्या कार्यक्रमामध्ये मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. त्याच्यामध्ये आम्ही असे गट ठेवले आहेत 12 वर्षाखालील वयोगट, मुलं मुली
15 वर्षाखालील वयोगट मुलं मुली, 18 वर्षाखालील वयोगटामध्ये मुलं मुली आणि ओपनचा अशा या 4 गटांमध्ये या स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत. त्यानंतर ज्या काही मॅरेथॉन स्पर्धा झालेल्या आहेत आणि क्रिकेटच्या स्पर्धा त्यांचं बक्षीस वितरणाचा कार्यक्रम हा बरोबर 10 वाजता चालू होईल, 10 ते 11. आणि 11 नंतर सर्व पंचक्रोशीतील ज्या काही विद्यार्थी आहेत त्याचप्रमाणे तालुक्यातील विद्यार्थी या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन आणि शिवव्याख्याते श्री प्रशांत देशपांडे यांचं मार्गदर्शन होणार आहे. हे मार्गदर्शन अतिशय मोलाचं आणि महत्त्वाचं होणार आहे की विद्यार्थ्यांनी भावी जीवनामध्ये काय करावं यासाठी त्यांच्या म्हणजे करिअर मार्गदर्शन होणार आहे. त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम होईल आणि या जेवणाच्या कार्यक्रमानंतर आत्तापर्यंत म्हणजे 1975 ते 2025 या कालखंडामध्ये लाटवण हायस्कूलला ज्यांनी विद्यार्थ्यांना ज्या शिक्षकांनी घडवलेल्या आहे अशा सर्व शिक्षकांचा म्हणजे गुरुजनांचा सत्काराचा कार्यक्रम या माजी विद्यार्थी संघटनेने ठेवलेला आहे आणि त्यामध्ये सर्व गुरुजनांना सन्मानित करण्यात येणार आहे. आणि त्याच्यानंतर सायंकाळी मराठी बाणा त्यानंतर लघु चित्रपट दाखवण्यात येणार आहे. म्हणजे माजी विद्यार्थ्यांनी तयार केलेला जो काही लघु चित्रफित आहे ही चित्रफित शाळेच्या संदर्भात तयार केलेली म्हणजे शाळेच्या संदर्भातील असणाऱ्या आठवणी या चित्रफितीमध्ये दाखवणार आहेत. आणि सायंकाळी मराठी बाणा माजी विद्यार्थी आणि निर्माते आमच्या या संघटनेचे अध्यक्ष श्री अविनाश साहेब सोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी विद्यार्थी अमोल खैरे यांनी एक मराठी बाणा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी मी तालुक्यातील तमाम नागरिक आणि पंचक्रोशीतील असणारे सर्व आजी माजी विद्यार्थी नागरिक यांना मी आव्हान करतो, सचिव या नात्याने असं आव्हान करतो की या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी. या लाटवण पंचक्रोशी हायस्कूल मराठी हायस्कूल चा माजी विद्यार्थी 1989 ची बॅच 1975 पासून आज सुवर्ण महोत्सवी वर्ष आपण साजरे करत आहोत. या निमित्त माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष माननीय अविनाशजी सोंडकर आणि सर्व त्यांचे सहकारी यांनी जे आयोजित केलेला हा 2 दिवसाचा जो प्रोग्राम आहे त्यासाठी आम्ही सर्वांनी त्यानिमित्त शुभेच्छा देतो. आणि एक आनंद वाटतोय की अनेक वर्षातून सगळेजण आम्ही मित्र एकत्र येऊन हे एन्जॉय करतोय. हाच खूप मोठा एक मोलाचा आम्हाला ठेवा आहे. धन्यवाद. आज या ठिकाणी अगदी उत्स्फूर्ततेने सगळ्यांना जो आनंद झालेला आहे त्या लाटवण पंचक्रोशी मराठी माध्यमिक हायस्कूल जे आमचं विद्यास्थान सुरुवातीपासूनच होतं. प्राथमिक शाळा सोडल्यानंतर आमचं माध्यमिक शिक्षण ज्या ठिकाणी झालं तर आज त्याला सुवर्ण महोत्सवी या वर्षामध्ये आज सगळे विद्यार्थी अगदी आजी माझी सगळे विद्यार्थी एकत्र आले हा मोठा आनंद आहे. आणि आमच्या या संघटनेचे अध्यक्ष माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आमचे मित्र परम मित्र अविनाशजी सोंडकर यांचे सगळे श्रेय जे आहे त्यांचं आणि त्यांच्या सहकार्यांचं आमच्या कमिटीचं याच्यामध्ये अनेक शालेय या कार्यक्रमासाठी हायस्कूलसाठी याच्या पुढे चांगल्या चांगल्या गोष्टी घडत राहतील आणि आम्ही सगळे एकत्र आहोत. आपण सगळे पुन्हा असेच ही दोस्ती वृद्धिंगत व्हावी, विद्यार्थ्यांची एकत्र यावेत आणि हायस्कूलसाठी काहीतरी आपण भरभराटीने काम करावं ही मी परमेश्वराला इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. मी समीक्षा लोखंडे, पूर्वीची सीमा करावडे, लाटवण हायस्कूलमध्ये लाटवण पंचक्रोशी हायस्कूलमध्ये मी 10वी पर्यंत शिक्षण घेतलं. आज मला खरोखर हा कार्यक्रम आमच्या संपूर्ण कमिटीने विद्यार्थी संघानं आयोजित केलाय. अशी प्रचिती येते की दिव्यत्वाची यावी प्रचिती तेथे क्षणमागे जुळती असं वाटायला लागलंय. आणि असे कार्यक्रम नियमित व्हावेत जेणेकरून पूर्वीच्या आठवणी वृद्धिंगत होतील, सगळे मित्रमंडळी एकत्र येतील आणि एक नव्यानं जीवन जगण्याचे कौशल्य बळ निर्माण होईल. धन्यवाद. धन्यवाद. अतिशय आनंदाचा क्षण लाटवण हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने आपल्याला हे पाहायला मिळतंय. खरं म्हटलं तर संघटनेचे अध्यक्ष अविनाश सोनकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सर्व पदाधिकारी आणि टीमने या सर्व 50 वर्षातील सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करून ही जी काय मोठ बांधली त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.
आणि ह्या संघटनेच्या वतीनं ह्या तालुक्यामध्ये ह्या पंचकृषीमध्ये अनेक समाज उपयोगी आणि विद्यार्थ्यांना उपयोगी असे कार्यक्रम उपक्रम भविष्यामध्ये त्यांनी आखलेले आहेत. आणि मी एक माजी विद्यार्थी म्हणून आज या ठिकाणी सहभागी होताना आम्हाला बालपण आठवलं. आणि खरोखर या क्रिकेटच्या ग्राउंड मध्ये वर आल्यानंतर आमचं जे 10वी पर्यंत आम्ही या हायस्कूलमध्ये शिकलो आणि आम्ही सुद्धा त्या काळातले आम्ही चांगले क्रिकेटचे प्लेयर होतो आणि क्रिकेटमध्ये चांगला आमचा या पंचकृषीत दबदबा होता त्या काळात. आणि ते पुन्हा दिवस आम्हाला या संघटनेच्या वतीने पाहायला मिळाले त्याबद्दल मी संघटनेच्या मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार, मी चिंतामणी दामोदर गायकवाड या लाटवण पंचकृषी हायस्कूलच्या 1983च्या बॅचचा मी विद्यार्थी. आज मी भाग्यवान स्वतःला समजतो की आज हायस्कूलचा सुवर्ण महोत्सव साजरा होतोय आणि या सुवर्ण महोत्सवाचे आम्ही सर्व साक्षीदार होतो. त्याबद्दल खरोखर मनोमन अतिशय आनंद वाटत आहे. या हायस्कूलने आज बरेच विद्यार्थी घडवले की जे राजकीय क्षेत्रात आहेत, सामाजिक क्षेत्रात आहेत, शैक्षणिक क्षेत्रात आहेत, अनेक सहकार क्षेत्रामध्ये आहेत. अशा अनेक क्षेत्रामध्ये आज दिग्गज विद्यार्थी घडवलेले आहेत. आणि आज मला वाटतं इथे हा सगळा सोहळा पाहताना अतिशय आनंद होतोय. कारण जे मित्र आम्ही 40-40 वर्ष भेटलो नव्हतो, 30-30 वर्ष भेटलो नव्हतो, ते आज आम्ही सगळे इथे या ठिकाणी भेटतो आहोत, एकमेकाला पाहतो. तो एक सोहळाच वेगळा आहे. कारण रेग्युलर आपण आपल्या संसारामध्ये असतो, आपल्या कुटुंबामध्ये असतो, आपल्या व्यवसायामध्ये असतो आणि ते असताना आपण हायस्कूल बद्दल प्रत्येकाला आदर असते, ओढ असते. परंतु या सर्वांना एकत्र मोड बांधण्याचं काम आमचे परममित्र आदरणीय अविनाशजी सोंडकर सर यांना सर्वांना मोड बांधण्याचं काम केलं. त्याला सर्व त्यांच्या कार्यकारिणीने सहकार्य केलं आणि आजचा सुवर्णयोग त्यांनी घडवून आणला. त्याबद्दल मी या लाटवण पंचकृषी हायस्कूलची जी आपली संघटना माझे विद्यार्थी यांना मी धन्यवाद देतो. आणि हायस्कूलचं कार्य असंच वृद्धिंगत व्हावं असे मी शुभेच्छा देतो. सुवर्ण महोत्सव विद्यार्थी सर्व विद्यार्थ्यांना जे क्षेत्रामध्ये काम करतायत त्यांना आपल्या यशासाठी, आपल्या प्रगतीसाठी त्यांना आणि भविष्यातील उज्ज्वल आयुष्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. सैनिक अमर नामदेव गायकवाड 1993ची बॅच लाटवण हायस्कूलने आम्हाला घडवलं, बनवलं आणि देशसेवेसाठी आम्हाला अर्पण केलं. ही आमच्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे. आणि त्याच अनुषंगाने आज आम्हाला या ठिकाणी हा सुवर्ण महोत्सव पाहायला मिळतोय. हृदयापासून कुठेतरी मनाला स्पर्श करून जाणाऱ्या ह्या घटना आहेत. कारण हा योग पुन्हा येत नाही आणि 50 वर्षानंतर हा योग आला. खरोखर आम्ही भाग्यवान आहोत. या ठिकाणी एकत्रित येण्याचा उद्देश हाच की याच्यातून सद्भावना घडावी, एकमेकांचे विचार, एकमेकांना भेटणं, ज्या काही जुन्या आठवणी आहेत त्या आठवणींना उजाला देणं हाच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असेल असं मला वाटतं. आणि यापुढेही असं कार्यक्रम आमचे होत राहोत आणि त्याला आमचं सहकार्य आणि या दैनिक सूर्योदय या प्रेसने जो आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचेही आभार आणि माझ्या सर्व शाळेचे सुद्धा आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय भारत.